गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या. फ्रेंड्स, 11वी-12वीचा काळ करिअरच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो, कारण या पिरियडमध्ये घेतलेले निर्णय, केलेला अभ्यास आपलं भवितव्य ठरवणारा असतो. त्यामुळे या काळात योग्य मार्गदर्शन मिळणं फार महत्त्वाचं असतं. आता तुम्ही म्हणाल, साताऱ्यात कुठं आहे असं काही? त्यासाठी तर पुण्या-मुंबईला जावं लागतं. तर असं काही नाही. हो, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. कारण आज मी तुम्हाला सातारच्या नटराज मंदिर समोर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीमध्ये घेऊन जाणार आहे. चला तर मग सूर्योदयच्या श्री उदय सरांकडून जाणून घेऊयात अधिक माहिती. नमस्कार सर. नमस्कार सर, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांची आपल्या अकॅडमीमध्ये कशा प्रकारे तयारी करून घेतली जाते? आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथे बोर्ड प्लस एंट्रन्स एक्झाम अशा दोन्ही एक्झामची तयारी करून घेतली जाते. बोर्डाची तयारी करून घेण्याचा उद्देश म्हणजे पाया आणि एंट्रन्स एक्झाम म्हणजे CET, नीट, JEE या सर्व एक्झामची तयारी आम्ही सर्वोत्तम पद्धतीने करून घेतो. अरे वा, म्हणजे पाया आणि कळस दोनही घडवण्याचं काम आपल्या अकॅडमीमध्ये केलं जातंय. सर, याच्या बॅचेस कशा असतात? पहिली बॅच 11वी-12वी सायन्स अकॅडमी. यामध्ये बोर्ड आणि एंट्रन्स एक्झामची तयारी सोबतच करून घेतली जाते. दुसरी बॅच आहे ती म्हणजे रेग्युलर क्लासेस. कॉलेज टायमिंगनुसार या बॅचेस घेतल्या जातात. ओके. सर, आपल्याकडे फाउंडेशन बॅच पण आहे असं मी ऐकलं होतं. हो, इयत्ता 7वी ते 10वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास फाउंडेशन बॅचेस घेत असतो. या बॅचेस वीकली बेसिसवर अवेलेबल आहेत. अच्छा. सर, आपल्याकडच्या फाउंडेशन बॅचेसचं वैशिष्ट्य काय आहे? खूप छान प्रश्न विचारला मॅडम. या फाउंडेशन बॅच सोबत आपण विद्यार्थ्यांना मोफत टेक्निकल फाउंडेशन कोर्स देखील प्रोव्हाइड करतो. सर, या फाउंडेशन कोर्समध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? सध्या जग झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच टेक्निकल दृष्ट्या सक्षम करणं देखील काळाची गरज आहे. आणि याच उद्देशाने आपण विद्यार्थ्यांना लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, कोडिंग यासारखे नवीन विषय शिकवत असतो. याचा फायदा मुलांना भविष्यातील करिअर निवडीच्या वेळेस होतो. दॅट्स ग्रेट. सर, आपल्याकडे CETच्या एक्झामची तयारी कशा प्रकारे करून घेतली जाते? खरं तर CET यासारख्या एक्झाम ऑनलाईन स्वरूपाच्या असतात आणि या परीक्षांची तयारी देखील अशाच प्रकारे करणं गरजेचं असतं. म्हणूनच आपल्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीमध्ये 30 कम्प्युटरची सुसज्ज लॅब तयार केली आहे. दर आठवड्याला मुलांची कम्प्युटरवर मॉक टेस्ट घेतली जाते. डेली बेसिसवर प्रॅक्टिस टेस्ट असतात. त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. वेळेचा पुरेपूर वापर करत पेपर कसा सोडवायचा याचं गणित विद्यार्थ्यांना समजतं. नाईस. अशा प्रकारे तयारी करून घेणारी पहिलीच अकॅडमी कदाचित साताऱ्यात असेल. होय, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा सराव व डेली प्रॅक्टिस करून घेणे हीच आपली ओळख. इतकंच करून आपली अकॅडमी थांबत नाही, तर 10वी किंवा 12वी नंतर पुढे काय करावं, कोणते क्षेत्र निवडावं याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. रिझल्ट नंतर कॉलेजच्या निवडीबाबत असणाऱ्या शंकांचं देखील निरसन आपल्या इथं केलं जातं. मी स्वतः ME कम्प्युटर आहे, सध्या PhD करतोय. त्यामुळे मला या गोष्टी शिकत असताना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलांना येऊ नयेत असं मला नेहमी वाटतं. खूपच छान. सर, अजून एक विचारायचं होतं. माझा छोटा भाऊ 10वीची परीक्षा देतो आहे. त्याच्यासाठी सुट्टीमध्ये करण्यासारखे काही कोर्सेस आपल्याकडे आहेत का? आपल्या अकॅडमीमध्ये 10वी-12वीच्या परीक्षेनंतर सुट्टीमध्ये मोफत फाउंडेशन बॅचेस असतात. यासाठी आम्ही सर्टिफिकेट देखील देतो. या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग, AI, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, पायथॉन यासारख्या नवनवीन टेक्नॉलॉजी मोफत शिकवतो. सुपर्ब. सर, खरं तर मला आता असं वाटतंय की मला पण असा गायडन्स माझ्या 11वी-12वीच्या वेळेस मिळायला हवा होता. पण मी मला मिळालेलं हे नॉलेज आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नक्की शेअर करेन. मला तुमचा नंबर देता का? हो, 9028407321. 9028 40 73 21. थँक्यू सर. वेलकम. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्ही देखील 11वी-12वीच्या तयारीसाठी बाहेर कुठं जाण्याचा विचार करत असाल तर आता त्याची गरज नाही. आणि तुम्हालाही 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करायचं असेल तर आजच सातारच्या नटराज मंदिर समोर असणाऱ्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.